पुरस्कृत जीवदानी बामण डोंगरी तेजस मात्रे एका बाजूला आपण पाहतोय कामाचा संघ इथे खेळतोय आज श्लोक 11 वडवली या नावाने चेंज द गेम वडवली दोन्ही संघांच्या पुरस्कर्त्यांचे धन्यवाद देऊया। सामना 4 षटकांचा बोरले विरुद्ध सामना आपण जरूर पाहतोय। एका बाजूला बोरले आणि एका विरुद्ध हरिग्राम होता त्यामध्ये बोरले संघ पोहोचला सुपर 12 मध्ये आणि आता आपण जरूर पाहूया बामण डोंगरी विरुद्ध चेंज द गेम श्लोक 11 वडवली बी। यस मॅच ऑन। गोलंदाज आलाय कमलेश पाटील कावा। आघाडीची जोडी ओपनिंग ब्लास्टर संदेश गोंडले आणि तकदीर पाटील। पहिला चेंडू खोला टाकला संदेशने फटका बनवला जागा बनवली आणि हा फटका खेळला डीप एक्स्ट्रा कव्हरला। सुरुवात दणक्यात कमलेश पाटील कावावर चढवला हल्ला 4 धावा आल्या पहिल्या चेंडूवर। चार धावा नेक्स्ट बॉल ऑन साइडला लॉफ करतोय फटका चांगला डीप कडे क्षेत्र खाली आणि आला हा फटका पंचांचा इशारा दणदणीत चौकार मिळतील या चेंडूवर 4 धावा। संदेश कोंडली यासाठी ओळखला जातो चौफेर फटकेबाजीसाठी तो परिपूर्ण आहे परिपक्व आहे काही करू शकतो। संदेश कोंडले आतापर्यंत 2 चेंडूचा सामना केला गुड बॅटिंग नजर तीक्ष्ण आहे चारी बाजूला मैदान गाजवण्याची क्षमता या खेळाडूकडे। संदेश गोंडलीला पाहतो आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 8 वर पोहोचलाय सामना रंगतदार होईल। दोन्ही संघ भरपूर वेळा आमने सामने आलेत अनेक वेळा एकमेकांना धूळ चारली एकमेकाला पाणी पाजले कधी डाव चांगला राहिला तो बामण डोंगरी संघाचा आणि या दोन्ही संघाचा फॅन फॉलोअर्स वर्ग एक वेगळा आहे। एका बाजूला चेंज द गेम श्लोक 11 आज या नावाने खेळतो वडवली बी यांचा एक वेगळा फॅन फॉलोअर्स वर्ग आहे प्रेक्षक वर्ग पाठीराखे एक वेगळा आहे। अरविंद दादा ठाकूर बामण डोंगरी संघाचा आज जीवदानी बामण डोंगरी खेळतोय। कल्पेश पाटील कामा प्रमुख गोलंदाजावर जेव्हा हल्ले चढवले जातात ना तेव्हा दबाव वाढतो। 2 चौकार गॅप मध्ये लाईन पाहिली अगदी मनगटी ताकदीच्या सहाय्याने संदेश गोंडलीने ठोकलं या फटक्याला डीप पॉइंट कडे सनसनाटी। कमलेश पाटील कावावर 3 चेंडूवर 3 चौकार आले पॉवर प्ले मध्ये कशी धुलाई करायची हे माहिती आहे संदेश गोंडलीला आणि त्याने 3 चेंडूवर 3 चौकार ठोकल्या एकूण धावफलक 12 12 रन्स ऑन बोर्ड धावफलक मजबूत आहे। कमलेश पाटील कावा 3 चेंडूचा सामना केला आतापर्यंत संदेश गोंडली वैयक्तिक खेळतो तो 12 वर संघ चांगल्या स्थितीमध्ये बॅटिंग करताना अरविंद दादा बामण डोंगरी संघ पुढचा चेंडू कमलेश कावा एकूण धावफलक 12 वर पोहोचलाय। नेक्स्ट बॉल संदेशने आतापर्यंत 3 चेंडूचा सामना केला डीप कडे क्षेत्ररक्षणाची सजावट केली आता लॉंग ऑफ आहे मिड विकेट आहे लाईन पाहिली अपील जरूर केली कामा दाद मागतोय पंच आपल्या निर्णयावर ठाम आहेत आणि ऑन साइडला हा ड्राइव्ह लेग बाईसना धाव मिळेल संघ पुढे सरकेल। कमलेश पाटील कामाचं हे पहिले षटक आपण जरूर पाहिलं गुड बॉलिंग 22 झाली धावा फलकावरती 13। संदेश कोंडीला पाहतोय 4 चेंडूचा सामना त्याने आतापर्यंत केला सलग 3 चौकार गुड बॅटिंग 13 धावा फलकावर। सामना मात्र 2 बलवान संघामध्ये होत असताना पाहतोय बऱ्याच वेळा बामण डोंगरी वडवली बी बामण डोंगरी मुरबी बामण डोंगरी पेट पेट वडवली असे संघ नेहमी पाहतो एकमेकांचा चुका त्रुटी स्ट्रॉंग पॉइंट वीक पॉइंट कच्चे दुवे पक्के दुवे। कमलेश पाटील पुढचा चेंडू तकदीरला माहिती संदेश आक्रमक झाला कमलेशच्या सुरुवातीच्या 3 चेंडूवर चौकारले धावा फलकावरती टोटल आपण इथे पाहूया संघ पोहोचला एकूण धावफलक 14 या धावसंख्येवर। फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस 5 चेंडूचा खेळ संपला कमलेश पाटील कामाला पाहतोय धावा फलकावरती 14 आहेत आतापर्यंत कमलेशच्या 5 चेंडूमध्ये 14 आलेत भागीदारी चांगली आहे। संदेश गोंदलीवर सर्वांचं कॉन्सन्ट्रेशन आहे तकदीर पाटील एका बाजूला आहे पुढचा चेंडू
समोर ठेवला पॉइंट कडे फिल्डर उभा आहे पकडलाय झेल आणि संदेश नाराज आहे त्याला अजूनही खेळायचं होतं. एंड ऑफ दी ओव्हर पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि धावा दाफलकावरती टोटल 14 वर पोहोचलाय. 14 रन्स ऑन बोर्ड. सामना पाहतो आपण अरविंददादा ठाकूर बामणडोंगरी जीवदानी बामणडोंगरी आणि त्यांच्या विरुद्ध श्लोक 11 चेंज द गेम WB. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. एकूण धावा दाफलकावरती 14. तर पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि धावफलकावर धावा 14 आहेत. 24 लाईव्ह इव्हेंट कॅमेरामॅन आमचे पाहतोय निलेश आला. अगदी कॉन्सन्ट्रेशन झालेत. ऋतिक पाटील हा फटका बनवला तकदीरनं चाललाय लांब लचक. हा दिलाय तडाका षटकार U6. जरी या मॅच मध्ये धावा झाल्या दोन्ही संघ तेवढे बलवान आहेत क्रमप्राप्त आहेत. बऱ्याच वेळा आपण पाहतोय त्यांनी चांगलं योगदान दिलं. सांघिक कामगिरी बऱ्याच वेळा दोन्ही संघाची महत्त्वाची राहिली. मात्र आता स्पर्धा वेगळी आहे मैदान वेगळं आहे स्पर्धेचा दर्जा वेगळा आहे इथे खेळण्याचा आनंद वेगळा आहे. ऋतिक पाटीलवर चढवला तकदीरनं आणला सिंगल डॉट त्यानंतर षटकार आला आतापर्यंत. ऋतिक पुढचा चेंडू रिवास अटेम लाईन पाहिली तकदीरनं चेंडू रीड केला शॉर्ट सिलेक्शन केलं होतं कनेक्शन झालं नाही आणि जर नॉन स्ट्रायकर एंडला आर्यन नाईक आलाय. आज आदित्य बामणडोंगरीच्या संघामध्ये नाही आहे. आज आपण पाहतोय ऋतिक याला षटकार आला त्यानंतर डॉट धावा दाफलकावरती 20 रन्स. पूर्वार्धामध्ये आपण पाहतो बॅटिंग करत असताना संघ बामणडोंगरी ऑन साइडला फटका बनवलाय तकदीरनं एक्सलंट पॉवर दॅट इज अ टॉप शॉट. षटकार गेलाय 6 धावा मिळतील. स्कोर मूव्स ऑन. ऋतिक पाटील वर चढवले धावा दाफलकावरती 26 वर पोहोचले. बॅटिंग टीम अरविंददादा ठाकूर 11 आपण संघ पाहतोय जीवदानी बामणडोंगरी आणि आता धावा दाफलकावर 26 सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. 3 चेंडूचा खेळ संपलाय. तकदीर पाटील संदेश कोहली बाद झाला आर्यन नाईक आलाय. तकदीर सुद्धा एक पॉवरफुल हिटिंगसाठी ओळखला जातो. अनेक स्पर्धेमध्ये बऱ्याच वेळा बामणडोंगरी म्हटला तकदीर संदेश गोंधली हे महत्त्वाचे फलंदाज जास्त वेळ मैदानावर उभे राहिले तर चांगली धावा बनवतात हे योगदान पाहिलं. आणि कमलेश कावाला माहिती आहे ऋतिकला माहिती आहे बामणडोंगरी या मॅचमध्ये आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपले. धावफलकावर धावा 26. पुढचा चेंडू ऋतिक गती कमी केली ड्राईव्ह केले सावध फटका केला क्षेत्र थोडं खाली पकडणं कठीण असेल झोकून दिलं 2 धाव. तकदीर तयारी दाखवतोय मात्र गुड फिल्डिंग. ऋतिक कमलेश संदेश आहे तकदीर आहेत नामांकित खेळाडू. दोन्ही संघ अगदी टेनिस क्रिकेट क्षितिजावरती लोकप्रिय पॉप्युलर संघ आहेत. स्पेशली या 2 संघांना ग्रुप ए मध्ये अनेक स्पर्धेमध्ये पाहत असतो. अनेक वेळा एकमेकांच्या आमने सामने येतात. जणू काही हे द्वंद्व युद्ध नेहमी रंगलेलं असतं. आणि आज आपण पाहतोय पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये 4 चेंडूचा खेळ संपला. धावा दाफलकावरती टोटल 28. आक्रमण करतोय सावध फटका मिड ऑफ कडे गेला फिल्डर रेडियम सिंगल मिळेल. धावफलकावर धावा आर्यन नाईक आलाय आणखीन एक यंग स्टार. बामणडोंगरी विरुद्ध आपण पाहतोय श्लोक 11 चेंज गेम वडवली. धावा धावफलकावरती 29. ऋतिक पाटील 2 षटकार आल्यानंतर कमबॅक त्याचे डॉट सिंगल आली. 5 चेंडूमध्ये आतापर्यंत ऋतिक पाटीलचे षटक महागडे ठरले जिथे कमलेश पाटील कावानं 14 दिल्या होत्या. बॅस स्टॉप केली आर्यनने धाव घेण्याची तयारी वेगाने धाव पूर्ण केली. थ्रो खराब संधी मिळेल तकदीर निघाले 2 धावा पूर्ण. बॅकअप तिथे होत असताना थोडं तणावाचं वातावरण 2 षटकं संपली.
एकूण धावफलक आपण पाहूया. धावा धावफलकावर 31, 2 षटकं बाकी आहेत. वैभव भोपी आमच्या समेत जॉईंट होतील. अरविंद दादा ठाकूर बामणडोंगरी 11. आपण पाहतो आज संघ खेळतो जीवदानी बामणडोंगरी आणि श्लोक 11 चेंज द गेम वडवली. चल 24 ला इव्हेंट 2 षटकं संपली. अरविंद दादांना आपण जरूर पाहतो या संघाचे पुरस करते. त्यांना मी विनंती करेन. 2 षटकं संपल्यानंतर 31 धावा आहेत. यस वैभव जॉईंट झालेत. ऐकूया त्यांना आपण. कुणाल पाटील वडवली. जर 2 बॉलमध्ये 2 विकेट घेतले तर शुभमसाठी 3000 रुपयाचं पारितोषिक. सामन्याकडे वळूया आपण. पहिल्या सत्रामध्ये अगदी बॅटिंग करत असताना बामणडोंगरी संघ अगदी चांगल्या सुस्थितीमध्ये दिसत आहे. 31 वर पहिल्या षटकामध्ये 14 आल्या होत्या तर दुसऱ्या ओव्हरमध्ये 17 रन. जशी रात्र पुढे चालली तसं धावांचा ओघ देखील मात्र वाढत चाललाय. आक्रमण केल्या बॉल चालल्या डीप मिड विकेटला. फलंदाज त्या ठिकाणी अगदी खूप भरपूर प्रयत्न तिथे केले बॉल कन्वर्ट करण्यामध्ये, परंतु इतकंही चांगलं एलिव्हेशन या बॉलवर जुळलं नाही. रन मात्र पूर्ण करत असताना 1 धाव शुभम पाटील. सो बॉलिंग ट्रॅकवर आपण बघतो. बत्तीस धावा सध्या फलकावर. फिल्डिंगमध्ये बदलाव सध्या केला जात आहेत कारण दोन्ही ताकदवान संघ आहेत आणि 2 बलाढ्य संघामध्ये चाललेली ही दमदार बॅटिंग आणि दमदार मॅच. फुलटॉस बॉल होता. दिशा दिल्या गॅप मध्ये एक्झिक्यूट केल्या फटक्याला. कावानं भरपूर प्रयत्न केले परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. अरविंद ठाकूर जीवदानी बामणडोंगरे आणि त्यासोबत श्लोक 11 चेंज द गेम वडवली बी या संघामध्ये चाललेली लढत. पहिला बॉल फार सुंदर चांगल्या पद्धतीने फेकला. त्यावर तकदीरनं 1 सिंगल केले आणि जसं आर्यन नाईकला आज स्ट्राईक एंड कडे प्रमोट करण्यात आलं त्याने मात्र या बॉलवर चौकार दाखवलाय. मागील मॅच देखील खूप चांगली चालली दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. शेवटची मॅच याच्या रणनीतीन धावा आहे टोटल बघू शकता 36. कुरिंदा सय्या आक्रमण केलं बॅटच्या मधोमध. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. आर्यन नाईकचं आक्रमण. आणखीन एक षटकार. 6च्या मदतीनं धावसंख्येचं टोटल आपण बघू शकतो. रन फलकावर धावा अगदी वेगानं पुढे चालले. 42 रन ऑन बोर्डवर. 42 धावांपर्यंत चालला पल्ला पार केलाय. सन्माननीय तुळशीराम डांगरकर यांना आपण बघतो ज्यांनी या स्पर्धेसाठी 2 स्पोर्ट्स सायकल आम्हाला पुरस्कृत केलेत. निलेश कायकर, राज कायकर, स्वप्नील पाटील आणि त्यासोबत परेश पालकर, मुरबीचे चावे आणि विलास कायकर हे देखील व्यासपीठावर आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत आपण करूया. 42 धावा सध्या फलकावर आपण बघतो. 42. आर्यन आक्रमण केलं. 3 बॉलमध्ये वैयक्तिक तो 12 धावांवर पोहोचलाय. सांघिक धावा 42 वर बघायला मिळते. सध्या मागणी ठरत असताना जे वडवली संघाचं स्ट्रॉंग पॉइंट आहे त्यांची बॉलिंग. शुभम पाटील पहिला बॉल फार इफेक्टिव्ह राहिला. तदनंतर आर्यन नाईक खूप चांगल्या रंगात आणि खूप चांगल्या ढंगात बॅटिंग करत असताना बघा काय फटका बनवलाय. व्हॉट अ शॉट. अफलातून हा फटका राहिलाय. आज आर्यन थांबण्याचं नाव घेत नाही. या बॉलला तरी पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर टीम लॉंग लेगला. चौकार. सध्या बरंच आहेत बघू शकता. टास्कच्या पद्धतीने घेतला. लवकर पोझिशन मध्ये आला स्वतःला आणि तेवढ्या चांगल्या पद्धतीने दिशा देण्याचं काम केलं या बॉलवर. फक्त टायमिंगला महत्व दिलं गेलं आर्यन नाईक कडून. सेहेचाळीस धावांपर्यंत आता संघ पोहोचलाय. 4 षटकांची पूर्वार्ध. भरपूर रन. 46.
शुभम पाटील कसा करेल कमबॅक, कारण 15 रन आतापर्यंत या ओव्हरमध्ये आलेत. आर्यनचा पुन्हा एकदा हा लाजबाब फटक्यापर्यंत फिल्डिंग चांगली झाली आहे. लॉंगॉनचा खेळाडू तयार होता यासाठी. डायरेक्ट थ्रो त्यांनी केले, तोपर्यंत चांगली रनिंग बिटवीन द विकेट पुन्हा एकदा इथे बघायला मिळाली. अगेन या बॉलवर 2 धावा, हे षटक. अगदी पूर्वार्ध आपण बघितलं, 1 विकेट आणि फक्त 1 डॉट बॉल. या संपूर्ण पूर्वार्धामध्ये ज्यावर रन आले नाही, बाकी उर्वरित सर्व चेंडूवर धावा जमवण्याचं काम फलंदाजांनी केले. सध्या बघितलं आपण मैदानामध्ये तर अरविंददादा ठाकूर, बामण डोंगरी या संघाचं प्लस पॉईंट हेच राहिले की त्यांनी आतापर्यंत फक्त आणि फक्त एकच फलंदाज कामावलाय. मागील मॅचचा हिरो संदेश 3 चौकार जरूर त्याने ठोकले, पण तदनंतर आर्यनला आपण बघतो फिल्डर आहेत पाठीमागे. डिफाईंड इगला जोपर्यंत थ्रो करतील, रनिंग बिटवीन द विकेटला महत्व दिले गेले. 1 रन या बॉलवर कंप्लीट केली. पहिल्या षटकामध्ये कमलेश पाटील कावा रन खर्च केल्या 14, 1 विकेट. द्वितीय षटकामध्ये दुसऱ्या ओव्हरमध्ये ऋतिक पाटील 2 षटकार त्याही ओव्हरमध्ये आल्या होत्या, धावा आल्या तर 17. आणि तदनंतर शुभम पाटीलचं हे तिसरं षटक, धावा आल्या 18. जसजसा बामण डोंगरी संघ पुढे चाललाय तस तशा धावांचा डोंगर सध्या वाढत चाललाय, अनालिसिस वाढत चाललाय. ग्राफ्स मध्ये बराच बदलाव बघायला मिळाला आहे. शेवटची ओव्हर आता मैदानामध्ये अंतिम 6 चेंडू आता बाकी राहिलेत. 49 49 धावा या सध्या सजवल्या गेलेत. अंतिम षटकामध्ये अनिल पाटील शेवटचा स्लॉग ओव्हर देत ओव्हरमध्ये तो गोलंदाजी करेल. धावा आहेत 49. बघायचं अनिल पाटील अंतिम षटक. प्रमाणापेक्षा धावा पुढे चालेल सध्या टीमच्या दृष्टिकोनातून वडवलीच्या, आणि ज्या सुरुवातीला करायचं होतं बॅटिंग वाटायला येत असताना ते केले आतापर्यंत बामण डोंगरीच्या प्रमुख 3 फलंदाजांनी. धावा 49 आहेत. 49. शेवटच्या अंतिम 6 बॉल आता उर्वरित राहिलेत. एज टाकण्यानंतर बॉल पाठीमागे चालले, फिल्डर तयार होते. 1 रन. स्ट्राइक इन कडे तकदीर भरपूर वेळानंतर 2 षटकार तकदीरच्या बॅटमधून आलेत. कारण आतापर्यंत बघितलं आपण तर जवळपास 7 बॉलचा सामना त्याने केलाय. 17 धावांचं योगदान तकदीर पाटीलचं. आर्यन नाईक वैयक्तिक त्याला देखील आपण बघितलं जरा जवळपास 20 धावांवर 7 चेंडूंमध्ये तोही खेळतोय. 50 कंप्लीट झाले, अर्धशतक पूर्ण झाले बामण डोंगरीचं. सोडून दिला बॉलला, मुख्य पंच आम्हाला इशारा करत असताना व्हाईट बॉल. आज बघू शकता अरविंददादा ठाकूर यानं पुरस्कृत केलेला अगदी हा संगम शेवटाने बामण डोंगरी, तर एका बाजूला राजाजी पाटील यांनी पुरस्कृत केलेला श्लोक 11 चेंज द गेम वडवली बी. मोठं बॅटल आहे सध्या मैदानामध्ये सुरू असताना. फटका फसलाय, थोडा वेळ बॉल हवेमध्ये तरंगते परंतु फिल्डर पासून दूर आहेत. सुदैव की हा नो मॅन्स लाईन मध्ये पडलाय बॉल. क्रिकेटचा खेळ तुमचे 99% मेहनत आणि त्यासोबत तुमचा 1% भाग ज्यामध्ये तुमचा लक फॅक्टर इम्पॉर्टंट असतो. 52 धावा 52. अंतिम 4 बॉल अजून येणं बाकी आहेत या सत्रातील. गोलंदाज तयार. सो स्वीट अगदी बघितलं आपण ज्या पद्धतीनं ग्रीप चेंज केलं, स्विच केलं स्वतःला आणि बॉल पुन्हा एकदा पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा याही बॉलवर जोडले जातील. आर्यन नाईक दोन्ही संघ म्हटलं तर प्रत्येक खेळाडूकडे आपण बघितलं तर सगळे एकापेक्षा एक वर चढ आणि ती सध्या कामगिरी करत असताना अंतिम षटकामध्ये धावांचा ओघ थांबू दिला नाही. या टीम बामण डोंगरीने संघ पोहोचलाय 56 अब तक 56.
शेवटचे 3 बॉल आता फक्त उर्वरित शिल्लक राहिलेत. उद्या वेलीवर स्पर्धा सुरू होईल 4 वाजता. पहिल्या बॉल पडी 3:30 ची रिपोर्टिंग आहे. अनिल पाटील आर्यन फटके बनवते बघा मैदानामध्ये. हा खूप चांगलं क्षेत्ररक्षण इथे बघायला मिळालं. शॉट थर्ड बँडला 100 कॅच इथे टिपली गेली. फुलंदाज झाले झेलबादच्या आर्यन नाईकनं भरपूर रन वसूल केले. त्या आर्यन नाईकच्या खेळीचा मात्र झाला अंत. प्रवेश पाटील ज्यांना हा झेल मात्र तिथे टिपला. 56 धावसंख्या फलकावर हा दुसरा गडी गमावला. नवीन फलंदाज शुभम पाटील बॅटिंगसाठी मैदानामध्ये आलेत. अनिल सज्ज होत असताना हा फुल टॉस बॉल त्याच्यावर आक्रमण केला. फिल्डर आहेत बनावं लागेल दर्शक. खेळाडू कक्षामध्ये मानवंदना देणारा येत्या क्षणी शुभमनं ठोकलेला हा षटकार. सहा धावांच्या मदतीने धावसंख्येचा टोटल 62 धावांवर 62. जबरदस्त फलंदाजी. मोठं टार्गेट मात्र सेट झालंय. चांगला बॉल खूप अवधीनंतर बघायला मिळाला. पहिलं सत्र मात्र आता मैदानामध्ये आपण बघितलं जिथे आता एंड झालंय. आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग वाटायला येत असताना आपण बघितलं तर अरविंददादा ठाकूर जेवत आणि बामण डोंगरी या टीमने केले रन. बॅटिंग करत असताना 62 पहिल्या सत्रामध्ये बनले आहेत. 63 धावांचं आव्हान आहे मैदानामध्ये. श्लोक 11 चेंज द गेम वडवली बी या संघासमोर.
63 धावांचं मैदानामध्ये विजयासाठी श्लोक 11 चेंज द गेम वडवले बी अगेन्स्ट फाईट करत असताना बघायचं आहे अरविंद ठाकूर 11 जेवदानी बामण डोंगरी सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. बॅटिंगसाठी ऋतिक पाटील आणि त्यासोबत विशाल पाटील जो ओपनर म्हणून ते मैदानामध्ये आलेत आणि ओमकार नाईक पहिले सलामीचं षटक हाताळत असताना रणवीर थोडंसं त्याला अर्थला जाणवला आणि त्यामुळे तो थांबला. पण डेड बॉलचा इशारा आम्हाला करत असताना शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आता आलो या स्पर्धेच्या अंतिम सत्र मात्र आता मैदानामध्ये सुरू राहिले. शिल्लक राहिले 4 षटकामध्ये 63 धावांची विजयासाठी सध्या ही गरज टीमला. गोलंदाज सज्ज होत असताना आपल्या बॉलिंग ट्रॅकवर ओमकार नाईक पहिला बॉल फेकला जाणार या दुसऱ्या सत्रातील. आक्रमण करण्याचा प्रयत्न होता रितसर बॅटवर हा चेंडू आला नाही. एक रन मात्र पूर्ण केली जाईल. या बॉलवर स्ट्राईक रोटेट करण्याचं काम सध्या मैदानामध्ये केले. विशाल पाटील ऑन स्ट्राईक. स्कोरिंग कंपॅरिझन नुसार चालावं लागेल. रिकॉर्ड रन रेटनुसार पुढे पुढे जावं लागेल. जवळपास 15+ रन रिकॉर्ड रन रेट. शॉर्ट आर्म पुल केलाय. अगदी क्षेत्र खाली होतं ते निवडलं. भरपूर वेगवान फटका आणि चांगली फिल्डिंग. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 रन. शुभमला आपण बघितलं तिथे फिल्डिंग करत असताना 2 धावांच्या मदतीनं रन फलक पुढे चालले. बोर्डवर बघा मिळते तुम्हाला टोटल 3 रन सद्यस्थितीमध्ये. थ्री रन्स ऑन बोर्ड. 3 धावा. ग्रेट डिलिव्हरी. सक्सेसफुल वाईल्ड यॉर्कर ओमकार नाईकचा स्पेशल बॉल हा बघायला मिळाला. परफेक्ट डिलिव्हरी. संपूर्ण नियंत्रणामध्ये दिसला ओमकार या बॉलवर. तीन वर संघाचा सध्या डाव सावरलाय. थांबलाय. 63 पर्यंत पोहोचायचा. अजून 60 धावांची गरज आहे. काय बॉलिंग करतो ओमकार. फलंदाजांना टोटली ब्लॉक केल्या गेल्या. अप्रतिम दर्जाचे चेंडू मात्र इथे फेकले जात आहेत. चॉप करण्याचा वारंवार प्रयत्न होत आहे विशाल पाटील कडून परंतु सध्या प्रत्युत्तर देऊ शकला नाही या मागील 2 बॉलला. धाव संख्येचं एकत्रित टोटल फक्त 3 वर संघाचा डाव अडकलाय. चेंडू संपलेत या बॉलमध्ये. अगदी ओव्हरमध्ये 4. फुलटॉस बॉल होता. एज लागले. पाठीमागे फिल्डर कडून चूक झाली. शॉट थर्डमॅन कडून आणि बॉल चाललाय थर्डमॅनला वेगानं सीमा पलीकडे आलाय हा चौकार. पंचांनी रेफर केलाय. बॅट्समन टीमचा हा रिव्ह्यू आहे. बेस्ट ऑफ हाईट होय ना पंच. वेस्ट ऑफ हाईट चेक करायचं. सँडी पालकर थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये जोडले जातील. बॅटिंग टीमनं हा रिव्ह्यू घेतलाय. ऑन स्क्रीन जोडले जातील. साइड अँगल बेस्ट व्ह्यू जो दाखवला जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चौकारच्या मदतीने संघ पोहोचलाय 7 वर. पहिला स्कोरिंग शॉट सध्या बघायला मिळालाय बॅट्समन विशाल पाटीलच्या बॅटमधून. रडारमध्ये हा चेंडू आला नाही. आणखीन एक चांगला बॉल ओमकारचा इथे बघायला मिळाला. सुंदर राहिले पहिले षटक. एक चौकार जरूर आला तरी देखील या ओव्हरमध्ये ओमकारने रन खर्च केल्या. फक्त 7. कोणती विकेट त्याला मिळाली नाही. परत इकॉनॉमी राहिले कारण हाय स्कोरिंगची मॅच जेव्हा असते तेव्हा तुम्हाला विकेटपेक्षा तुम्ही इकॉनॉमी कसे राहाल पहिलं उद्दिष्ट तुमचं असलं पाहिजे आणि ते साध्य केलं ओमकारनं. पहिले षटक संपले. 7 वर सध्या संघ आपण बघतो. द्वितीय षटकाला मैदानामध्ये आता सुरुवात होणार आहे. गोलंदाजीसाठी कल्पेश ठाकूरच्या खांद्यावर जबाबदारी देण्यात आली. सेकंड ओव्हरमध्ये आता पॉवर प्लेची बंधनं संपलीत कारण 4 ओव्हरच्या मॅच मध्ये तर फक्त 1 पॉवर प्ले तुमच्या वाट्याला येतो. 7 रन ऑन बोर्ड. 7 धावा. कल्पेश ठाकूर
बघायचे षटक तेवढंच महत्वाचं. सलामीला आलेलं ऋतिक पाटील आणि विशाल पाटील. भरपूर मेहनत करावी लागेल या धावा चेस करण्यासाठी. चौडी बॅटिंग म्हणून पहिल्या सत्रामध्ये दमखम दाखवलं टीम मामन डोंगरीनं. तेवढाच आता वडवली संघाला देखील या मॅचमध्ये दाखवण्याची वेळ समीप आली. आता नाही तर परत नाही. शॉर्ट लाईन ठेवली परंतु बॉल हवेमध्ये जास्त फ्लाय झाला. फिल्डर डाऊन द बॉल जाईल मात्र तिथे टीपला जाईल. धक्का क्रमांक 1 सलामीला आलेला फलंदाज ऋतिक पाटील पहिला फलंदाज गमावलाय वडवली टीमनं. हा झेल टिपला मात्र आर्यननं. कल्पेश ठाकूर येत्या क्षणी पहिल्याच बॉलवर त्याने विकेट मिळालं. ऋतिक पाटीलला त्याने बाद केलंय. कमलेश पाटील कावा सध्या मॅटिंगसाठी मैदानामध्ये आलाय. खूप संघर्षातून हा संघ देखील आपण बघितलं होतं. सामना जाई संघाविरुद्ध वडवली संघाला. अतिशय महत्वपूर्ण लढत. 3 बॉल आणि 9 चेंडूपर्यंत ती लढत आली होती. 3 बॉल आणि 9 धावांपर्यंत आले. तदनंतर 2 बॉल 2 षटकार तिथे आले आणि तो सामना जिंकून दिला. तो शुभम त्यामध्ये हिरो. अपील भरपूर झाली. पंच सांगत असताना पहिल्या बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट जुळला हे पंच सांगत असताना बॅट फर्स्ट अँड देन पॅड. पहिलाच बॉल अगदी बघितला आपण विकेट आल्यानंतर नंतर डॉट बॉल. कल्पेशला आपण बघतो सुंदर गोलंदाजी पहिल्या 2 बॉल मध्ये दिशा देण्याचं काम केले. बॉल झाला एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर आहे तयार होतो. प्रोटेक्शन दुसरे साडे निघालेत. फार थोडी रिस्की रन थोडं त्याच गतीनं लगेच तसाच बॉल इस्टर्नवर हिट करण्याचा प्रयत्न होता कल्पेशकडे. दोन धावांच्या मध्ये त्यांना धावसंख्येचं फलक आपण बघू शकता. सध्या 9 वर सिंगल डिजिट मध्ये. वाईट बॉलचा इशारा पंच करत असताना एक्स्ट्रा रन. फार शांत राहिले सध्या क्रिकेट मैदानामध्ये. खूप स्लोली सध्या या धावसंख्या खूप कमी गतीने पुढे पुढे चाललेत. समोर खेळत व्ही शेप मध्ये टाकणारा फटकावता फिल्डर आहेत पाठीमागे. लॉंग ऑन पासून लॉंग ऑफचा प्रवास त्यांनी केला आणि बघा चपलाई फिल्डिंगची तीक्ष्ण नजर बघितली आपण तिथे. लगेच कल्पेशची पाठीमागून धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. अकरा धावा सध्या फलकावर बघायला मिळत आहेत. पुढील संघ एकच गोष्ट त्यांचा उद्दिष्ट असं सुरुवातीला प्रमुख गोलंदाजांना जेवढ्या रन ते करता येतील करतात आणि नंतर सिच्युएशन बघून आक्रमण करतात. हे त्यांचे स्टार्टर जे राहिले बघा. स्लॉट मध्ये आला तसा लगेच बॉल पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. विशाल पाटील च्या बॅट मधून षटकार. सगळ्याधिक आक्रमक फलंदाज आपण बघतो. 6च्या मध्ये तिनं धावा झाले. टोटल 17 रन ऑन बोर्डवर. शेवटचा बॉल अजूनही बाकी यावर मधला. भरपूर मागे राहिला अजूनही वडवली संगम. हा षटकार येऊन देखील रनपुटला येण्याचा असेल तर हा बॉल तेवढाच महत्वाचा बघायला मिळाला. अपील भरपूर झाली आणि ते डॉट बॉलची सांगता होत असताना पाता पाता मैदानामध्ये 2 षटकं संपली. 12 बॉलचा खेळ संपला आणि 63 करायचे संघ पोहोचला फक्त 1 बाद 17 वर. चेंडू आणि धावामधील लीड्स आपण बघितलं तर 12 बॉल शिल्लक येताना अजूनही 46 धावांची गरज आहे. 12 बॉल 46. थोडंसं स्पीडअप करूया प्लीज. 12 बॉल आणि 46 धावांची गरज.
जीत खोत, बारा चेंडू आणि 46 पाहिजेत. प्लीज थोडंसं स्पीडअप करूया. 12 बॉल 46 ची गरज. बॉलर तयार. जीत. हो व्हॉट अ बॉल. कमलेश थोडस मैदानात त्याला सरप्राईज करणारा बॉल राहिला. ज्या पद्धतीनं जीतची हाईट फॅक्टर, त्याची हाईट रॅम ॲक्शन, त्यामुळे गुड लेंथ वरून बॉल खूप चांगला पिक करतो. 11 बॉल 46. षटकार चौकारांची नितांत गरज सध्या मॅच मध्ये उर्वरित शिल्लक राहिले. थोडस जो बाउन्स मिळवला त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न या बॉलवर कमलेशनं केला जरूर, परंतु एकच रन. आज अगदी बघितलं आपण तकदीर पाटीलनं जी बॅटिंग केली, आर्यन नाईकनं जी खरं तर मैदानात गाजून सोडलं, शुभमनं एन केला, सुरुवात करून दिली. संदेश गोंदलेने 4 खेळाडूंना 62 धावा केल्या. 10 चेंडू आणि 45 धावांचे अजून एक आवश्यकता या मॅच मध्ये. गोलंदाज तयार होत असताना जीत खोत 2 बॉल फेकले गेलेत, 1 सिंगल खर्च केले. एज लागले बॉल पाठीमागे चालू. फिल्डर होते डायरेक्ट हिटचा प्रयत्न, सिंगल्स मिळाले या बॉलवर. सिंगल डबल काही बिघडणार नाहीये बामणडोंगरी संघाचं. जे काय करायचं बिघडावायचं असेल तर सध्या फक्त षटकार चौकारच या मॅच मध्ये महत्वपूर्ण ठरू शकतात. 9 बॉल आणि 44 धावांची गरज. जीत 3 बॉल त्यांनी फेकलेत. स्विच हिट केलाय, गॅप मधून एक्झिक्यूट केलंय. सरळ बॅटने रन येत नव्हते तर आता आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जात आहे. आलाय चौकार. 8 बॉल 40. सज्ज होत असताना जीत 8 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. कारण हा खेळ क्रिकेटचा आहे. या खेळामध्ये कधी काय होऊ सांगू शकत नाही. आणि आक्रमण केल्या फटक्यामध्ये थोडंसं ताकद कमी पडली. झेल मात्र तिथे टिपला जाईल. तकदीर चना झेल मात्र टिपलाय. फलंदाजांचा अगदी बघू शकता प्रयत्न भरपूर राहिला कमलेशचा, आणि कमलेशची विकेट मात्र इथे गेली. दबाव तंत्र सध्या अवलंबत जाते गोलंदाजीतून. स्पेशली शुभम वेल फिनिशर या टीमचा सध्या मैदानामध्ये दाखल झालाय. जेव्हा जेव्हा संघ अडचणीमध्ये असतो तेव्हा तेव्हा तो संघ संघाला अडचणीमधून तो जरूर काढतो. परंतु आता लंबी रेस त्यालाही खेळायची आहे. याच्या अगोदर तो वेल फिनिशर बनला, परंतु आता लंबे रेस का घोडा त्याला बनावा लागेल. 7 म्हणजे 40. विकेट मागे बॉलवर आले. जीत सुंदर आली आहे षटक त्याचं देखील. व्हेरी गुड बॉलिंग, परंतु पंच सांगतात वाईट बॉल. 4 विनिमय करून पंचाच्या चॅलेंजला अगदी पंचाने निर्णय दिला वाईट बॉलचा. त्याला अगदी बघू शकता आपण मैदानामध्ये ज्या पद्धतीने रिव्ह्यू आपण दिले, तो चॅलेंज मात्र इथे केल्यासाठी पालकर जॉईंट होतील. चॅलेंज केले पंचांच्या निर्णयाला, त्यामुळे प्रतीक्षा आपण करूया. योग्य निर्णय थोड्या क्षणात आपल्यापर्यंत पोहोचेल. चेक केलं जात असताना सध्या व्हाईट बॉल. आता ऑफ साईडला वाईट. जीतचा हाच प्रयत्न आहे की षटकार खायचा नाही या बॉलवर. जरी वाईट आला तरी डॉट बॉलला प्राधान्य द्यायचा हा त्याचा प्रयत्न सध्या मैदानामध्ये असताना. 7 बॉल 38.
गोलंदाज तयार. हा फुल टॉस बॉल, परंतु गॅपमध्ये ढकलता आला नाही. फिल्डर होते पाठीमागे. 1 रन या बॉलवर मिळेल. आणि बघू शकता आपण 3 ओव्हर मात्र आता मैदानामध्ये संपलीत. बॅटिंग करणारा संघ सध्या वडवली बी संघ जाऊन पोहोचलाय. धावसंख्या फलकाच्या 26 या धावसंख्या फलकावर 6 बॉल आणि 37 धावांची आवश्यकता उर्वरित राहिले. फिल्डिंग लावून घ्या प्लीज बामण डोंगरी. सहा चेंडू 37 धावांची गरज आहे. जवळपास या इनिंगमध्ये 8 बॉल डॉट आलेत. चंद्रकांत दादा, जरी त्या 8 बॉलवर 10 रन जरी आले असतात तरी परिस्थिती सध्या वेगळी असते, परंतु जर तरला या खेळामध्ये स्थानच नाही आहे ना. पहिलाच बॉल भरपूर अपील आणि पंचाने अपील उचलून धरली. शुभम पाटील होते लेग बिफोर द विकेट. फलंदाज बाद. क्रिश म्हात्रे ज्याला आपण बघतो गोलंदाजी मार्कवर. शेवटचे आता फक्त 6 बॉल उर्वरित राहिलेत. धावा आहेत टोटल 26. पाच बॉल आणि 37 धावांची अजून या मॅच मध्ये गरज. जरी 5 बॉल 5 6 आले तरी मॅच पडणार नाही आणि असं कोणता प्रयत्नच करू देत नाहीये सध्या फलंदाज. सुरुवातीपासून सुरुवात होणं जे फार गरजेचं होतं. सुरुवात थोडी शांत झाली. ओमकार नाईकचं पहिले षटक, तदनंतर कल्पेश 10 रन त्याने दिल्या. जीतनं त्यामध्ये स्वतःला सिद्ध केलं. हा फटका फार सुंदर आहे, परंतु फक्त यावेळेस या फटक्याचं महत्त्व फक्त एंटरटेनमेंट म्हणून राहिलंय. त्याचं महत्त्व षटकाराचं आता कमी झालंय. 6 धावाच्या मदतीनं संघ पोहोचलाय. टोटल 33 धावा सध्या बघायला मिळते आपल्याला. विशाल पाटील जरी बॅटिंग सुंदर करत असताना अगदी खूप चांगला फटका कव्हर्स मध्ये आलेला चौखर आपण बघतो. फक्त 2 बॉल आता उर्वरित शिल्लक राहिलेत. चला बॉल आहे मैदानामध्ये. चला बाउन्सर अटेम्प्ट केला इथे क्रिश म्हात्रेनं. डॉट बॉल इथे आलाय. आता शेवटचा बॉल शिल्लक राहिलाय. ई लॉट्स मधून आपण बघितलं मैदानामध्ये स्वर्गीय सचिन पाटील यांना बोरले संघ आज क्वालिफाय झाला आणि तदनंतर त्यांच्या पाठोपाठ ए पोल मधून आज अरविंद दादा ठाकूर यांनी पुरस्कृत केलेला जीवदानी बामण डोंगरी संघ हा क्वालिफाय करतोय आणि आजची रात्र मात्र इथे एंड होते. सध्या